नमस्कार. तुमच्या लक्षात आलेच असेल की मी आज नेमकी कोणती रेसिपी बनवणार आहे. आपल्याला ही डिश अगदी वेगळ्या पद्धतीने आणि झटपट बनवायची आहे. त्यासाठी मी 25 ते 30 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. त्याचबरोबर 7-8 बदामसुद्धा घेतलेले आहेत. एक मोठा टमाटा बारीक किसून घेतलेला, 7-8 कढीपत्त्याची पाने, आलं लसूणची पेस्ट, खड्या मसाल्यांमध्ये एक मोठा दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक किसून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमच बारीक करून घेतलेले जिरे, अर्धा चमच बडीशोप, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि त्याचबरोबर काजू करी मसाला आणि चवीपुरते मीठ एवढे साहित्य आपल्याला बदाम काजू करी मसाला करण्यासाठी लागणार आहे. बदाम टाकल्यामुळे ह्या भाजीला अगदी आगळी वेगळी चव येते. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू आणि थोडेसे पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. काजूचे आपण प्रत्येकी 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि जे शिल्लक राहिलेले काजू आहेत ते आपल्याला मंद आचेवर थोडेसे साजूक तूप टाकून भाजून घ्यायचे आहेत. काजू थोडेसे भाजून घेतल्यामुळे त्यांचा कच्चेपणा दूर होतो आणि भाजी ही खूपच स्वादिष्ट बनते. दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि आपले आता काजूसुद्धा थोडेसे तांबूस रंग येईपर्यंत भाजून झालेले आहेत. ते आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात भाजायचे नाहीत. अगदी 1-2 मिनिटे तांबूस रंग येईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घ्यायचे आहे. या भाजीसाठी आपल्याला तेल हे थोडेसे जास्तीचेच टाकून घ्यायचे आहे. तेल चांगले गरम झाले की त्याच्यात आपल्याला कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. काही मैत्रिणी कांदे आणि काजू एकत्र पाण्यामध्ये उकळून घेतात आणि मग त्यांची मिक्सरमध्ये पेस्ट बनवतात. त्याच्यापेक्षा आपण जर असा बारीक कांदा करून घेतला तर त्या भाजीला अजूनच चव येते. आता मी आलं आणि लसूणची पेस्ट टाकून अजून पुन्हा चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. खड्या मसाल्यांमधला दालचिनीचा तुकडा आणि लवंग टाकून झाली की वरून आपल्याला अर्धा चमच धने पावडर, अर्धा चमच जिरे टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर चांगले परतवून घ्यायचे आहे. कांद्याचा चांगला तांबूस रंग झाला की वरून आपल्याला अर्धा चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच गरम मसाला आणि 1 मोठा चमच काजू करी मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे. हे मसाले थोडे परतून झाले की वरून आपल्याला टोमॅटोची पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर टोमॅटो सॉस असेल तर तोसुद्धा तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटोचा कच्चापणा दूर होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे. आता या फोडणीमध्येच आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानेसुद्धा टाकून घ्यायची आहेत आणि लगेचच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे. काही कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची आहे. आता आपल्याला बदाम आणि काजूची बारीक करून घेतलेली पेस्टसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटे चांगले तेल सुटेपर्यंत हे सारण परतून घ्यायचे आहे. आता वरून आपल्याला गरम केलेले पाणी टाकून घ्यायचे आहे. जेवढ्या प्रमाणात आपल्याला घट्ट किंवा पातळ हवे असेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाण्याचा वापर करून घ्यायचा आहे. मला ही भाजी थोडीशी पातळच करायची आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे. आता चवीपुरते मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला ही भाजी 7 ते 8 मिनिटांपर्यंत मंद आचेवर चांगली उकळू द्यायची आहे आणि वरून आपल्याला भाजून घेतलेले काजू टाकून घ्यायचे आहेत. काजूचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकतात. आपली आता बदाम काजू रस्सा भाजी तयार झालेली आहे. अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता एका डिशमध्ये घेऊन भाकरी किंवा पोळीबरोबर तुम्ही सर्व करू शकतात. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि एक कमेंट नक्कीच करू शकतात. सर्वांना धन्यवाद.